तर आपल्या गाडीतून फक्त एवढं ऑइल बाहेर आलेलं आहे आणि महाकालच्या नगरीमध्ये आपण एंट्री करताच तो जो आनंद होता तो मी शब्दात सांगू नाही शकत. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजचा हा आपला राईडचा तिसरा दिवस. तर आता जस्ट आपण चेकआउट केलेला आहे. तर आपण आता इंदोरमध्ये स्टे केलेला. तर संध्याकाळी काल लेट झाला तर आपण कालच उज्जैनला पोहोचायचं होतं पण तिकडं गर्दी असल्यामुळे रूम भेटेल नाही भेटेल ह्या आपण म्हटलं आता इंदोरमध्ये थांबू, नाही तर परत लेट झाला आणि परत रूम नाही भेटली तर परत अडकून बसेल. ह्या मग म्हटलं इंदोरमध्ये थांबू, स्टे करू, आवरू आणि निघू. तर इथून उज्जैन 85 किलोमीटर आहे. तसं बघायला गेलं तर एक दुसरा पण रस्ता आहे तिथून 66 किलोमीटर आहे. पण तो रस्ता जरासं खराब आहे असं इथं ऑनरनी सांगितलं. तर आपण तो थोडं लांब होईल 85 किलोमीटर, तर त्या रस्त्याने आपण जाणार आहे. तर बघू आता 9:30 वाजलेला आहे. तर आपल्याला तिथं पोचायला किती वाजतात काय वाजतात बघू. तर आत्तापर्यंतचा प्रवास हा आपला 960 किलोमीटर झालेला आहे. तर इथून अजून 85 किलोमीटर आहे. तर तिथं पोचणार आणि तिथून पुढं मग आज कालभैरव, गडकालिका, ओंकारेश्वर करायचं आमचं प्लॅनिंग आहे. तर आज होते का बघू. तर आजच करायचं आहे म्हणजे आम्हाला पुढला प्रवास हा जरा बरा होईल. आणि तर एका गोष्टीचा खूप आनंद व्हायला लागला आहे की जसं की ठरवलेलं की नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण कालभैरवचं आणि ओंकारेश्वर उज्जैन महाराजांचं हे घ्यायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. तर खरोखर म्हणजे वाटलं नव्हतं की आज दर्शन होईल. असं वाटलं की आज पण स्टे पडेल आणि उद्या आपलं दर्शन होईल. तर योगायोगानं आज आपलं दर्शन होते. तर यातच खुश आहे. तर तुम्हाला काय सांगायचं आहे? तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही ना. तर ह्याला पण काय सांगायचं नाही आणि ह्याला पण काय सांगायचं नाही. फक्त मी सांगतोय तेवढंच ऐका, बाकी काय विषय नाही. तर सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे. तर नवीन वर्षाची पहिल्या दिवसापासून आपण महाकालचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे. तर आम्ही सगळीच भरपूर खुश आहे आणि आत्तापर्यंतचा प्रवास हा खरंच एकदम सुखदायक झालेला आहे. तर असाच प्रवास हा कंटिन्युअसली राहू दे. तर भेटू आपण महाकाल मंदिरामध्ये. तर जस्ट आता आपण इंदोरमधून उज्जैनसाठी निघतोय. तर इकडून इंदोरमधून उज्जैनला जायला 2 रस्ते आहेत. एक बायपास मार्ग आहे आणि हा हायवे सरळ पुढं. तर तिकडून 66 किलोमीटर आणि इकडून म्हणजे बाहेरून थोडं लांब पडतं 85 किलोमीटर आहे. तर हा टोटल म्हणजे हायवे असल्यामुळं आपण ह्या रोडने जाणार आहे. थोडं लांब पडेल पण रस्ता आपल्याला चांगला पाहिजेला आहे. तर आता आपण निघतोय. तर इथून बरोबर उज्जैन 85 किलोमीटर आहे. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला थोड्याच वेळात पोचणार आहे. शिव 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 शंभो, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. तर फायनली आपण उज्जैनमध्ये एंट्री करतोय. एकदम मस्त वाटायला लागले. तर ही उज्जैनची कमान. मेरा भोला बसे काशी, सारी उम्र तेरी सेवा करूंगी. सारी नाही. अरे हिनं ब्रेक मारला एकदम आणि पुढे बॅरिकेड होतं ना रे. इथून पुढे जायचं आहे, थोडंच पुढं आहे.
तर उज्जैनमध्ये आज भरपूर गर्दी आहे. तर नवीन वर्षाच्या निमित्त भरपूर गर्दी आहे. तर तशी अपेक्षा पण होती की आज खूप गर्दी असणार आहे. एकही पार्किंग नको जवळपास 2 किलोमीटर पाठीमागे फुल आहे. तर आता इथून सोडतील का नाही बघायला पाहिजे. पोलीस मामा पोलीस मामा. अरे वा, पोलिसांच्याकडून शाबासकी भेटल्यानंतर काय बोलावं, मस्त वाटलं. तर आता आपल्याला इथे पार्किंग भेटलेलं आहे. तर इथून किती लांब आहे मंदिर हे माहीत नाही. तर इथे आपण पार्किंग करून महाकालेश्वर मंदिरामध्ये जाणार आहे. तर फायनली आपण महाकाल के नगरी में आ गए. तर हे पार्किंग तुम्ही बघू शकता. तर असे पार्किंग जवळपास आता येताना मग 10 पार्किंग बघितले. मग विचार करा की इथे किती गर्दी आहे. बरं वाटलं जरा वगैरे. काय म्हणलं तुला ते? बहुत लंबी यात्रा करके आए हो. खरोखर भारी वाटलं घरी त्यानं म्हणल्यानंतर. यातच समाधानी. तर फायनली आता आपण महाकालच्या नगरीमध्ये जस्ट पोचलेलो आहे. आणि इंदोरमधून आपण सकाळी 10 वाजता निघलेलो. तर आता वाजल्यात 12. तर जवळपास आपण 2 तासामध्ये 85 किलोमीटर आलेलं आहे. तर ही राईड आपली कोल्हापूर ते उज्जैन होती. तर आपलं टोटल रनिंग, तर आजचा हा आपला 3रा दिवस आहे. तर तुम्ही बघू शकता 33,832 किलोमीटरचा टोटल झालेला आहे. तर 32,809 किलोमीटरला आपण तिथून निघलेलो. तर जवळपास आपला कोल्हापूर टू उज्जैन हा प्रवास 1023 किलोमीटर झालेला आहे. तर महाकालच्या नगरीमध्ये आपण एंट्री करताच तो जो आनंद होता तो मी शब्दात सांगू नाही शकत. तर आपला जवळपास 3 दिवसाचा हा प्रवास आज उज्जैनमध्ये समाप्त होतोय. तर राईड करून खरोखर एवढं भारी वाटलं की एंट्री करताच पूर्ण थकवा निघून गेला. तर खरं सांगू का, तर रोड एवढं भारी होते की विषयच नाही. तर त्यामुळं आपलं अंतर भरपूर कापलेलं. तसं आपण उज्जैनमध्ये कालच पोचलो असतो, पण परत म्हटलं की इकडं रूम भेटेल नाही भेटेल, त्यासाठी आपण इंदोरमध्येच थांबलो. तर 3 दिवसाचा प्रवास हा आपला एकदम सुखदायी झालेला आहे. आणि इथून पुढला प्रवास आता आपण मी तुम्हाला सांगितलं. तर आता इथून सगळं बॅग ते कुठे ठेवायचं काय ठेवायचं ते बघणार आहे. आणि महाकालच्या दर्शनासाठी आपण निघणार आहे. तर आतुरता फक्त महाकालच्या दर्शनाची. चलो बाय. नवीन असं आज पहिला दिवस असल्यामुळे आज उज्जैनमध्ये भरपूर गर्दी आहे. आणि त्यात आज सोमवार असल्यामुळं तर गर्दीच गर्दी आहे. तरी आपण बघूया आता किती वेळात आपल्याला हे दर्शन भेटते. मैं हिमाचल की बेटी, मेरा भोला बसे काशी, सारी उम्र तेरी सेवा करूंगी, सारी उम्र तेरी सेवा करूंगी, बनकर तेरी दासी. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, परत एकदा आपल्या हक्काच्या चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर आजचा आपला हा राईडचा 4था दिवस.
तर उज्जैनमधून आपण काल रात्रीच बाहेर पडलो, कारण की लेट पण भरपूर चालता आणि काल रात्री काय मी व्हिडिओ बनवू शकलो नाही, कारण की आपल्या मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झाली आणि मोबाईल स्विच ऑफ पडलेला. तर आपण उज्जैनमधून पुढं 81 किलोमीटर येऊन आपण स्टे केलेला. तर आज इथून ओंकारेश्वरला आपण जाणार आहे. तर इथून डिस्टन्स ओंकारेश्वर बरोबर 70 किलोमीटर आहे. तर आता आपल्याला 70 किलोमीटरवरती ओंकारेश्वरला जाऊन ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथून पुढं आपण त्र्यंबकेश्वरला निघणार आहे. तर आजचा आपला राईडचा 4था दिवस आहे. तर पुढला प्रवास आपण चालू ठेवते. तर आज आपण निघतोय. तर आपल्या राईडचा हा आजचा 4था दिवस आहे. तर आता सगळं चेकआउट झालेलं आहे, पॅकिंग बॅग वगैरे सगळं बांधलेले आहेत आणि आता आपण ओंकारेश्वरसाठी निघतोय. तर काल रात्री आपण उज्जैनपासून 81 किलोमीटर आलेलो आणि आता इथून ओंकारेश्वर 70 किलोमीटर आहे. तर ओंकारेश्वरला लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करेन, कारण आज भरपूर लेट झाला. कारण 3 दिवस बाईकवरतीच आहे, सलग कंटिन्युअसली 3 दिवस आपलं ट्रॅव्हलिंग चालू आहे आणि आता ओंकारेश्वरला जाऊन दर्शन घेणार आणि तिथून लवकरात लवकर त्र्यंबकेश्वरसाठी निघणार आहे. म्हणजे आपल्याला पुढला प्रवास हा लवकर कवर करता येईल. तर बघू, आता जरा पुढे गेल्यानंतर नाश्ता चहा घेईन आणि नॉनस्टॉप जाईन. मग तर ओंकारेश्वरला आपल्याला सर्विस रोड करून असं खाली जायला लागणार आहे. तर आता प्रॉब्लेम एक असा झालेला आहे. तर आपण चेकआउट करून पुढं आलो. तर पुढं आल्यानंतर आपल्या वैभवताच्या गाडीचं ऑइल चेक करायचं म्हटलं तर त्याला जरा कमी वाटत होतं, म्हणजे जरा ॲव्हरेजला पण जरा मार पडत होता. तर म्हटलं पुढं ऑइल चेक करूया आणि स्कॅम असा झाला आहे की त्याच्या ह्याच्यात ऑइल आहे. तर मग म्हटलं माझं पण चेक करूया आणि माझं पूर्ण संपलेलं. मला म्हणजे अपेक्षा पण नव्हती की माझं ऑइल संपेल. तर आता वैभवताचा काही विषय नाही, तर बघायला आलो एकाचं आणि करायला लागलो एकाचं, असा विषय झालेला आहे. तर वैभव दादा सप्पय डाव गणला आहे सगळा. तर एफजेडचा काही विषय नाही. तर भाऊ आपला आता तिथं आपल्या गाडीचं हे करायला लागलं आहे, ऑइल चेंज करायला लागला आहे. तर आपल्या गाडीतून फक्त एवढं ऑइल बाहेर आलेलं आहे आणि पूर्ण काळं निळं झाले. त्यामुळं बरं झालं थांबलो आणि योग्य टायमिंगला थांबलो, हे बरं झालं. तर कधीही लक्षात ठेवा, लॉंग रूटला आल्यानंतर पहिला गाडीची काळजी घ्या, गाडीकडे सगळं व्यवस्थित लक्ष द्या, काय कमी आहे काय नाही आहे, आणि मगच लॉंग रूटचा पुढं विचार करत जावा. हे बरं झालं आता आम्ही थांबलो, इथं चेक केलं. तर थांबलेलो एका कारणासाठी की तिथून निघल्यापासून आपण काय नाश्ता वगैरे काय केलेला नव्हता. म्हटलं चाय घ्यायचा, नाश्ता घ्यायचं करायचं आणि इथून ओंकारेश्वरला जायचं. आणि बरोबर आम्ही गॅरेजच्या समोरच थांबलेलो. आता गॅरेजच्या समोर थांबले म्हणल्यानंतर एकदा चेक करूया म्हटलं, परत रिस्क नको. आणि खरोखर बरं झालं की आपण इथं थांबून या सगळ्या गोष्टी करू. आता इथं सगळं ऑइल व चेंज करू आणि मग इथून आपला प्रवास चालू ठेवू. तर आत्ता जस्ट आपलं ओंकारेश्वर महाराजांचं आपलं दर्शन झालेलं आहे. तर जवळपास आपण 2 तास थांबलेलो, म्हणजे इथं गर्दी भरपूर होती आणि इथला स्टाफ पण, यांची मॅनेजमेंट तर काय मला नाही एवढी आवडली. हां, पण तसा एरिया जरा छोटा असल्यामुळं गर्दी मॅनेज करायचं अवघड आहे. आणि जवळपास आपल्याला 2 तास लागले आहेत. तर इथून आपण आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरसाठी निघणार आहोत. तर इथून त्र्यंबकेश्वर 447 किलोमीटर आहे. तर आता वाजल्यात 5:43.
तर 9:30 वाजेपर्यंत जेवढं अंतर आपल्याला कापता येईल तेवढं आपण अंतर कवर करणार आहे आणि मग 9:30 वाजता बघू मग स्टे कुठं करायचं काय करायचं, ज्या त्या सिच्युएशनवरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत आणि जास्त लेट झाला तर आपण मध्येच कुठंतरी थांबणार आहे. पण आमचं आत्ता टार्गेट आहे की जवळपास एक 200 ते 250 किलोमीटर कवर करायचं. पण बघू किती लेट होतो आहे काय होते त्याच्यावरती आपण ठरवू मग कुठं स्टे करायचं. तर आता आपण ओंकारेश्वरपासून 150 किलोमीटर पुढं आलेलो. तर म्हटलं आता कंटिन्युअसली आपण 150 किलोमीटर आलेलो आहे तर म्हटलं थोडा चहा घेऊ आणि मग पुढं अजून एक 100 किलोमीटर जाऊ आणि मग जेवायला थांबे असं ठरलं. कारण आपण तिथून नॉनस्टॉप 150 किलोमीटर आलेलो. तर आता चहा वगैरे घेतलेला आहे तर आता आपण निघतो आहे. तर इथं चहा पिता पिता आपल्याला थोडे मित्र भेटले आणि थोडं त्यांच्याबरोबर बोललो. तर आपला रायडर आहे समजल्यानंतर ते आले, काही गोष्टी बोललो आम्ही आणि खरंच मस्त वाटलं. म्हणजे बाहेर आल्यानंतर असं प्रेम भेटतं आणि जवळपास या राईडमध्ये आपले 10 ते 12 सबस्क्राईब वाढलेले आहेत. तर असाच सपोर्ट राहू दे आणि आपला यूट्यूबचा प्रवास असाच चालू राहू दे हीच अपेक्षा. चलो भाई लोक मिलते चलो. तर खरंच मस्त वाटलं ह्यांना भेटून. मी एवढं ते मनापासून ते बोलत होते की कुठं कुठं फिरला काय काय केला. जर इकडं आल्यानंतर काय अडचण वगैरे आली तर तुम्ही हक्कानं फोन घ्या. त्यांनी नंबर वगैरे घेतला आणि हक्कानं म्हणले की फोन करा काही अडचण येते. तर एवढा सपोर्ट भेटतो ना तर खरंच मन खुश झालेलं आहे एकदम. आणि ह्या राईडमध्ये भरपूर लोकांनी विचारपूस केली. जवळपास आपल्याला पोलिसांनीही आपल्याला विचारपूस केली की तुमचा प्रवास कसा झाला काय झाला. तर ह्या गोष्टीचा एक अनुभव वेगळाच होता. तर हा प्रवास आपला असंच पुढं चालू राहू दे. बाकी आपण तर मेहनत करणारच आहोत. तर मेहनतीचं फळ हे 100% भेटणारच आहे.